तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे सध्या आपल्या सोबत आहेत। नीलमताई, हे खरं आहे, काय आहे आपली प्रतिक्रिया? म्हणजे भाजप खरोखरच सत्तेचा दुरुपयोग करते निवडणूक प्रक्रियेमध्ये? मला असं वाटतं की एकदम प्रत्येक घटना किंवा प्रत्येक केस निवडणूक आयोगाच्या समोर गेलेली, त्याच्या फॉर्म्स कसे आहेत, फॉर्म्सवर सह्या आहेत का, फॉर्म्समध्ये सूचक अनुमोदकांच्या सह्या आहेत की नाही, एबी फॉर्म लिहिलेला आहे की नाही व्यवस्थित, या सगळ्या गोष्टींच्या बरोबर 3 वाजता कशा प्रकारनी 3च्या अगोदर त्या पक्षांनी पत्र दिलेली आहे त्याच्यावरती निर्णय अवलंबून असतात। यामधले जे आहेत ते बऱ्याच वेळेला बाद झालेले ज्यांचे अर्ज आहेत त्यांना वाटणं हे स्वाभाविक आहे की आम्हाला सांगितलं गेलं नाही का अर्ज बाद केले म्हणून, पण त्याच्यावरती सुनावणी निवडणूक आयोग घेत असतो आणि त्याच्यामुळे नागपूर असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, प्रत्येक ठिकाणच्या केसेस हे वेगवेगळ्या आहेत। पुण्यामधल्या स्थानिक लोकांना तिथल्या क्षणी त्या पर्टिक्युलर ऑफिस मधल्या लोकांना वाटत असेल की पक्षपाती भूमिका घेतली तर ते निश्चित तक्रार करू शकतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन आजच्या घडीला निवडणूक आयोग असा कुणाच्या दबावाखाली येईल असं मला अजिबात वाटत नाही। या प्रकारात शिवसेनेला खटकत काहीच नाहीये। भारती, काय माहितीये, निवडणूक आयोग विरुद्ध शिवसेना असं वाद तुम्ही लावायचा प्रयत्न करू नका असं मला वाटतं। मी साधं विधान असं केलं की ती केस काय आहे डिटेल हे जोपर्यंत मी त्या सुनावणीला हजर नाहीये तोपर्यंत निवडणूक आयोगावरती मी ताशेरे मारणं मला योग्य वाटत नाही, एवढंच मी म्हणते आहे। नीलमताई, खूप खूप धन्यवाद, आपण आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल।